तर मुंबईत आता पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। कृष्णा, पुढचे 24 तास मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचे, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की पुन्हा एकदा मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू लागलेला आहे। दक्षिण मुंबईत मोठा मुसळधार पाऊस जो आहे तो आता पडताना पाहायला मिळतो आहे। 2 वाजता हाय टाईडचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्यानुसार मरीन ड्राईव्हचा सगळा परिसर हा पोलिसांनी खाली केलेला आहे। पावसाळ्यामध्ये मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी भिजण्याची अनेक मुंबईकरांची इच्छा असते आणि त्यामुळे जी काही गर्दी झालेली होती ती गर्दी पोलिसांनी हटकलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी गस्तीसाठी मोबाईल व्हॅन ज्या आहेत पोलिसांच्या त्या उभं केलेल्या आहेत। मात्र पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। रात्रभरापासून पाऊस सुरू आहे आणि सकाळी काही प्रमाणामध्ये पाऊस हा थांबलेला होता आणि त्यामुळे सखल भागातल्या पाण्याचा निचरा झालेला होता। मात्र पुन्हा एकदा हवामान खात्यानं येलो अलर्ट जो आहे तो पुढच्या 24 तासासाठी दिलेला आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की पुन्हा एकदा आता मुंबईतल्या ज्या ज्या सखल भागामध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता आहे। मात्र मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडावं, अन्यथा विनाकारण घराच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून देण्यात येत आहे। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाचं त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन। नक्कीच, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।